बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा खून केल्याची घटना आज शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथं उघड झाली आहे। गंभीर बाब म्हणजे पत्नीनं पतीचा मृतदेह स्मशानभूमीत पुरून टाकला होता। गेल्या गुरुवारी खुनाची घटना घडली आणि आज संजय अल्लाबग शिकलगार याचा मृतदेह स्मशानभूमीतून पुन्हा उकरून बाहेर काढला। कलियुगालय हेच खरं आहे असं वाटणाऱ्या या घटना आहेत। शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथं आज एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं थेट पतीचा खून केला आणि मृतदेह स्मशानभूमीत पुरून टाकला। गेल्या गुरुवारी झालेला हा प्रकार आज समोर आलाय। 27 फेब्रुवारीपासून संजय अल्लाबग शिकलगार बेपत्ता होते। त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दल शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। दरम्यान पोलिसांनी संजय यांच्या पत्नी दीपा आणि तिचा प्रियकर भगवान कांबळे या दोघांना ताब्यात घेतलं। यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी संजय शिकलगारचा खून करून मृतदेह धरणगुत्ती इथल्या लिंगायम समाजाच्या स्मशानभूमीत पुरल्याचं कबूल केलं। अनैतिक संबंधात अडथळा होत असल्यानं पत्नीनंच पतीचा खून केला। दरम्यान आज तहसीलदार अनिल कुमार हेळकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। या गुन्ह्यातील संशयित दीपा शिकलगार, भगवान कांबळे आणि अन्य 3 साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।